संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कारगिल विजय दिवस शौर्याचा दिवस वीरांना अभिवादन करण्यासाठी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आयोजन केले गेले। त्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे। या प्रसंगी माननीय मंत्री यांचे स्वीय सहाय्यक माननीय विलास बोरसे उपस्थित होते आणि मंचावर संस्थेच्या उपसंचालिका प्रामुख्याने उपस्थित होत्या। मोगलांना त्रस्त करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य जिजाऊचे सुपुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हिततंत्र, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा करतो। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले। अशा सर्व क्रांतिकारकांना, वीरांना मी मानाचा मुजरा करतो। आणि आजचा जो विजय दिवस आहे, कारगिल विजय दिवस, त्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं जे जे शूर होऊन गेले, त्यांनी या आपल्या देशाचं संरक्षण केलं, त्यांना नमन करतो। आजच्या कार्यक्रमाच्या माननीय अध्यक्षा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपसंचालिका सौ स्मिता कुलकर्णी मॅडम, आदरणीय श्री विलास बोरसे सर, स्वीय सहायक मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग महाराष्ट्र राज्य, आदरणीय सर्व शिल्पनिदेशक बंधू भगिनी, माझे विद्यार्थी मित्र, अपने लहू से देश की सरहद को सींचते हैं, हर रोज मौत और तूफानों से खेलते हैं हम, दुश्मन के हर मंसूबे पर पानी फेरते हैं हम। मेरा देश महफूज रहे इसलिए हर दर्द को झेलते हैं हम। कारगिल के वीरों को आज शत शत नमन, जिन्होंने देश की आन बान शान के लिए अपना सर्वस्व न्यौछावर कर दिया। दुश्मन को जिसने धूल चटाई, भारत माँ की लाज बचाई, ऐसे वीरों को शत शत नमन। कारगिल विजय दिवस की शुभकामनाएं। मैं अनिल शिल्प निदेशक संदाता आपका हार्दिक स्वागत करता हूं। आज ही का जो दिन था, आज ही का वो दिन है 25 जुलाई, कल 26 जुलाई, अब 26 जुलाई है कल, और यह दिन भारत के इतिहास में स्वर्ण अक्षरों में अंकित है। आज हम कारगिल विजय दिवस मना रहे हैं। यह दिन है जब हमें अपने अदम्य साहस, शौर्य और बलिदान से दुश्मनों को घुटने टेकने पर मजबूर कर दिया था। आज सुबह कुछ रंग लाई थी, क्योंकि रात किसी जवान ने सरहद में अपने खून का रंग सूरज के माथे पर मल दिया था। कारगिल की बर्फीली चोटी पे मिलीग्राम ऑक्सीजन के लिए तरसते हैं। उस समय भी अपने जवानों ने, जाबाज सैनिकों ने अपनी बंदूकें नहीं गिरने दी। इसलिए मैं और आप, हम सब खुली हवा में सांस ले रहे हैं। यह वह लोग हैं जिन्होंने बाहुबल की ज्वाला पर झूठी शांति प्रियता का पानी नहीं गिरने दिया। जब दुश्मन का टैंक सरहद लांघकर अंदर आ रहा था, तब गार्दी संगी छाती में उतार दिया हिंदुस्तानी लोहा दुश्मन की छाती में। हम स्वाधीन हैं। 3 मई से 26 जुलाई 1999 में हमने इतना खून बहाया कि भारत माँ का आंचल लाल है। वह सपूत कौन है जिन्होंने अपनी जान दी पर कारगिल विजय को अंजाम दिया? कहानी तो अनगिनत है। ऐसी कहानी हम आगे देखते हैं, लेकिन जब सैनिक वर्दी पहनता है तो सबसे पहले राष्ट्र की सुरक्षा, गौरव और हित सामने रहता है सैनिक के आगे। वैसा ही हित हमारे
नज़र में भी होना चाहिए। मैं कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग में काम करता हूँ। हम कौशल्य को आगे बढ़ाते हैं। अब हमारा देश ये ऑपरेशन सिंदूर में हमने देखा है, यासाठी सगळ्या प्रकारची मदत शासन करणार आहे आणि कदाचित आपण भाग्यवान असू स्टाफ म्हणून विद्यार्थी म्हणून की आपल्या कार्यकाळात आम्ही ऑन ड्युटी असताना आम्ही शिकत असताना आमच्या ऐकण्यामध्ये अशा चांगल्या प्रकारचे बदल होत आहेत। हे कारगिल के अमर जवानों, हे कारगिल के अमर जवानों, तुम्हें नमन सौबार। हे कारगिल के अमर जवानों, तुम्हें नमन सौबार। दी कुर्बानी अपनी लहू की, किया हम पे उपकार, किया हम पे उपकार। आता जेव्हा सरांनी आज सांगितलं, जेव्हा सरांनी पूर्ण युद्ध डोळ्यासमोर आपलं उभं केलं, तर मला आठवलं कारण त्याबद्दल मी चांगल्या वर्गात होती आणि रोज पेपर वाचली सवय मला आता कारगिल युद्धापासूनच लागली। कारण की रोज ज्या पद्धतीने सरांनी आज सांगितलं की बा असं झालं, इथे या हिंदवर हे झालं ते झालं, जे नावं सांगितले ते पुन्हा आज रिवाईज झाले। तर ज्या पद्धतीने देशाला आपल्या वाचवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं, आपल्या सेनेने केलं, तर ते सगळ्या वस्तुस्थिती तुम्हाला माहिती असाव्या। तशा पद्धतीने आपले आता आज तुम्हाला ऑपरेशन सिंदूर सगळ्यांना माहिती असेल की मागच्या 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे। तर हे केव्हा झालं, आज तरी तुम्हाला दर मिनिटाला माहिती मिळायची, पण ज्या वेळेला कारगिल युद्ध झालं तेव्हा काही इतका मीडिया व्हॉट्सॲप हे काहीही नव्हतं त्या काळामध्ये। फक्त न्यूजपेपरमध्ये जे येईल दुसऱ्या दिवशी वाट बघावी लागायची असं आठवते मला। कारण आम्ही लोक लिटरली वाट बघायचो पेपर की कधी येईल, काय झालं आहे, काय नाही झालं आहे। तेव्हा सगळे शाळांमध्ये पैसे कलेक्शन करून आपण जवानांसाठी साहित्य पाठवलं होतं। तर या बऱ्याचशा घडामोडी झाल्या होत्या आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीला या गोष्टीची जाणीव असावी की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं 1947 साली, पण त्यानंतर ज्या ज्या पद्धतीने 1961 युद्ध का असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्या देशावर जे युद्धाचे प्रहार आपल्या देशाने झेलले आणि सगळ्यांना हुलकावून लावलं, आपल्या सैनिकांनी हुलकावून लावलं, आपल्या देशाला सुरक्षित ठेवलं।